विद्यार्थी मित्रांनो, घटक 3 सजीवातील जीवनक्रिया भाग 2 इयत्ता 10वी मराठी मीडियम यामधला हा तिसरा प्रकरण आहे. सजीवातील जीवनक्रिया भाग 2 या घटकाविषयी या पाठाविषयी आपण आता माहिती घेऊया. थोडे आठवा. आपण जे नवीन काय शिकलेलं आहे त्याचं स्मरण होण्यासाठी पुढे आपण पुढे काय शिकणार आहोत याचा आधार घेऊन आपण पुढे शिकणार आहोत. तर थोडे आठवा. या थोड्या आठवामध्ये विद्यार्थी मित्रांनो 4 प्रश्न आहेत. 4 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा मी विचारला विद्यार्थी मित्रांनो, सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत? सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत? हे आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलात, 8वीला शिकलात, 5वीला शिकलात, 6वीला शिकलात, 4थीला पण शिकला आहात विद्यार्थी मित्रांनो. 4थीला पण आहे. माझ्या लक्षात आहे 4थीला पण हा भाग पुढे तसाच कंटिन्यू पुढे आलेला आहे. तर थोड्या आठवामधला हा पहिला प्रश्न आहे, सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत? सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला माहित असेल की सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत. त्याचं उत्तर असं आहे विद्यार्थी मित्रांनो, श्वसन, पोषण, रक्ताभिसरण, श्वसन, पोषण, रक्ताभिसरण, उत्सर्जन, प्रतिसाद आणि संवेदन. या सजीवातील महत्त्वाच्या जीवनक्रिया आहेत. याच्या आधारे आपण आपलं जीवन आहे ते आपण सुरळीतपणे व्यवस्थितपणे आपण आपली जीवनक्रिया चालू राहते. श्वसन आहे श्वास घेणे, श्वास सोडणे. हा ऑक्सिजन आत घेणे हा प्राणवायू आहे आणि आपल्या शरीरामध्ये त्याला कार्बन डायऑक्साईड आहे तो उच्चवास वाटे बाहेर टाकतो आणि तो वनस्पतीसाठी अन्न तयार करण्यासाठी उपयोगी असतो. आणि वनस्पती जेव्हा अन्न तयार करते विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस त्याला नको असलेला घटक आहे तो ऑक्सिजन आहे O2, तो शोषणासाठी आपण वापरतो. घेणे आणि सोडणे या प्रक्रियेला आपण श्वसन असे म्हणतो. नाकावाटे हात हवा आत घेणे, त्यावेळेस रक्तामध्ये त्याला कार्बन डायऑक्साईड उच्चवाटे बाहेर सोडणे या प्रक्रियेला श्वसन म्हणतात. पोषण, आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेला घटक आहे पोषण. आपण आहारातून वेगवेगळे घटक घेतो. त्यामध्ये आहेत प्रथिने आहेत, कर्बोदके आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत, जीवनसत्वे आहेत, खनिजे आहेत, आणि स्निग्ध पदार्थ आहेत, खनिजे आहेत. अनेक पदार्थ आपण पोषणाच्या अन्नातून घेतो, तेव्हा आहारातून घेतो, तेव्हा आपण त्याचं पोषण केलं जातं. आणि हे पोषण करण्यासाठी आपल्याला शरीरामध्ये श्वसन म्हणजे ऑक्सिजन महत्त्वाचा आहे. रक्ताभिसरण, शरीराच्या जेव्हा अन्नाचं ऑक्सिडीकरण होऊन त्याचं परत रक्तामध्ये रूपांतर होतं, ते रक्त आहे शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत, हृदयाकडून शरीराच्या प्रत्येक भागाकडे, शरीराकडून हृदयाकडे हे रक्ताभिसरण सतत आपल्यामध्ये सर्क्युलेशन चालू असतं. आपण झोपलेलं असताना सुद्धा आपलं रक्तप्रवाह चालू असतो. झोपला असताना आपण शोषण करू शकतो विद्यार्थी मित्रांनो. हे रक्ताभिसरण. उत्सर्जन आहे
शरीरामध्ये नको असलेला टाकाऊ पदार्थ उच्च वाटे आपण कार्बन डायऑक्साईड टाकतो, त्वचे वाटे आपण घामाच्या रूपाने बाष्पीभवन होतं व हे सर्व घटक आहे मूत्राच्या द्वारे किंवा डायजेशनच्या द्वारे आपण शरीरात नको असलेला पदार्थ आपण शरीराच्या बाहेर टाकतो आणि हे महत्त्वाचं आहे. जरी शरीरामध्ये साचून राहिलं तर आपल्या शरीरामध्ये युरिया वाढून आपल्याला प्राणवायू म्हणजे आपला मृत्यू सुद्धा होऊ शकतो. दुसरा आहे प्रतिसाद. एखादी घटना घडलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्याला आपण प्रतिसाद कसा देतो हे महत्त्वाचं आहे. आपल्यामध्ये हे महत्त्वाचं आहे. चेतना क्षमता, घडणाऱ्या घटनेला योग्य प्रतिसाद देणे याला चेतना क्षमता असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. एखाद्या ठिकाणी मोठा आवाज आला आहे, धडल म्हणजे असा आवाज आला, आपण काय करतो विद्यार्थी मित्रांनो, आपण कावरं बावरं होऊन असं इकडे तिकडे पाहतो. त्यावेळेस आपल्याला घडणारी घटना काय आहे, आवाज घटना कोणती, मोठा स्फोट झाला आहे, त्याला प्रतिसाद म्हणून आपण तिकडे पाहतो, त्याला आपण प्रतिसाद असेल. संवेदन चेतासंस्था आपल्या शरीरामध्ये सर्वात मोठी चेतासंस्था आहे आणि या चेतासंस्थेद्वारे आपल्या शरीरामधले जे घटक आहे त्या घटकाद्वारे आपण स्मरण करणे, वाचन, सर्व गोष्टी आहेत या गोष्टी आपण संवेदन यामध्ये या शरीराच्या सजीवामध्ये या महत्त्वाच्या जीवनक्रिया आहेत. या जीवनक्रियेद्वारे आपलं शरीर व्यवस्थित जीवनक्रिया सुरळीत चालते. यातली जर एखादी कमी झाली तर आपली जीवनक्रिया व्यवस्थित चालत नाही. त्यासाठी हा आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न असा विचारला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणत्या जीवनक्रिया आवश्यक आहेत. बघा, शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणत्या जीवनक्रिया आवश्यक आहेत. बघा, पुढला प्रश्न असा आहे, शरीरामध्ये ऊर्जा तयार करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या जीवनक्रिया आवश्यक आहे. यामध्ये आहे पोषण, दुसरे आहे रक्ताभिसरण, या जीवनक्रिया आपल्या शरीरामध्ये आवश्यक आहेत. बघा, तर आहारातून पचनाने तयार झालेल्या अन्न घटकाचे ऑक्सिडीकरण होऊन, परत सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आहारातून पचनाने तयार झालेल्या अन्न घटकाचे ऑक्सिडीकरण होण्यासाठी शोषण आणि रक्ताभिसरण ह्या महत्त्वाच्या जीवनक्रिया आपल्यासाठी आवश्यक आहे. या ठिकाणी पोषणच्या शोषण. यामध्ये जेव्हा आपण अन्न घेतो, आहारातून अन्न घेतो बाळांनो, त्यावेळेस आपल्या पचलेले जे अन्न आहे ते पचलेल्या अन्नाचं ऑक्सिडीकरण होण्यासाठी आपल्याला श्वसनाची गरज आहे आणि शोषण झाल्यानंतर त्यातून या अन्नाचा ऑक्सिजन रक्त तयार होतं. रक्ताभिसरण हे सुद्धा महत्त्वाचं घटक या ठिकाणी सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तिसरा प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो, पेशी विभाजनाचे प्रकार कोणते आणि त्यामध्ये काय फरक आहे. पेशी विभाजनाचे प्रकार कोणते आणि त्यामध्ये काय फरक आहे. तिसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, थोडे आठवा म्हटला, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे प्रश्न हे सजीवात पेशी विभाजनाचे प्रकार किती व कोणते, त्यामध्ये फरक काय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पेशी विभाजनाचे प्रकार दोन आहेत. त्यामध्ये एक आहे सूत्री विभाजन, दुसरा आहे
हे दोन प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? दोन. कोणते आहेत? सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन. आता यामध्ये बघा, सूत्री विभाजनामध्ये काय फरक, या दोन्हीमध्ये काय फरक आहे विद्यार्थी मित्रांनो पहा. सूत्री विभाजनामध्ये काय होतं? सूत्री विभाजन या प्रकारात गुणसूत्राची संख्या बदलत नाही. सूत्री विभाजन या प्रकारात गुणसूत्राची संख्या बदलत नाही. म्हणजे एक आहे गुणसूत्राची संख्या बदलत नाही. या सूत्री विभाजनामध्ये गुणसूत्राची संख्या बदलत नाही विद्यार्थी मित्रांनो. तर दुसरं काय म्हणलंय? एका जनक पेशीपासून दोन जन्य पेशी तयार होतात. त्यामध्ये दुसरं काय म्हणलं आहे? एका जनक पेशीपासून दोन जन्य पेशी तयार होतात. बघा, यामध्ये आपल्याला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, गुणसूत्राची संख्या बदलत नाही. एका जनक पेशीपासून दोन जन्य पेशी तयार होतात. हे सूत्री विभाजन. तर आपल्याला आता अर्धसूत्री पाहायचं विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये काय बदल आहे, त्यामध्ये काय फरक आहे, हा फरक आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. आता अर्धसूत्री विभाजनात गुणसूत्राची संख्या निम्मी होते. यामध्ये पहिला आहे अर्धसूत्री विभाजनात गुणसूत्राची संख्या निम्मी होते. संख्या निम्मी होते. दुसरा आहे एका जनक पेशी पासून चार जन्य पेशी तयार होता. पहा, यामध्ये महत्वाचा फरक काय आहे विद्यार्थी मित्रांनो? दोन यामध्ये प्रकार किती व कोणते? दोन प्रकार आहेत. कोणते आहे? सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन. सूत्री विभाजनामध्ये त्यामध्ये काय फरक आहे, हा फरक आपल्याला या दोन्हीमध्ये दिसून येतो. गुणसूत्राची संख्या बदलत नाही. एका जनक पेशीपासून दोन जन्य पेशी तयार होतात. तर अर्धसूत्री विभाजनामध्ये काय सांगितले विद्यार्थी मित्रांनो पहा, अर्धसूत्री विभाजनात गुणसूत्राची संख्या निम्मी होते आणि एका जन्य पेशीपासून चार जन्य पेशी तयार होतात. हा फरक या ठिकाणी आपल्याला दिसून येतो विद्यार्थी मित्रांनो. हे आपल्याला यामध्ये तिसरा प्रश्न आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला लिहायचा आहे. आपण थोडक्यात जेवढं तुम्ही व्यवस्थित लिहा ते त्यावेळी तुम्हाला 10वीला चांगले तुमच्या प्रश्नाला अनुसरून उत्तर जर चांगलं असेल तर एक्झामिनर किंवा जो चेक करणारा असतो शिक्षक, तो पैकीच्या पैकी मार्क देतो. म्हणून आपण हे लिहित असताना आपल्याला व्यवस्थित सुटसुटीत हे प्रश्न लिहिता आले पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो. आता चौथा प्रश्न विचारलाय विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी चौथा प्रश्न आता बघा आमध्ये. या ठिकाणी पुढला प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो,
पहा पुढला प्रश्न विचारलाय, पेशी विभाजनात गुणसूत्राची भूमिका कोणती? पेशी विभाजनात गुणसूत्रे कोणती भूमिका बजावतात? छान प्रश्न आहे. पेशी विभाजनात गुणसूत्रे कोणती भूमिका बजावतात? सांगा पाहू, यामध्ये जे गुणसूत्र आहेत ते कोणती भूमिका बजावतात? आता या ठिकाणी चौथ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे विद्यार्थी मित्रांनो, जनक पेशीतील जनक पेशीतील डीएनए गुणसूत्राच्या साह्याने जन्य पेशीमध्ये जातो. जन्य पेशीमध्ये जातो. अनुवंशिक गुणधर्म पुढच्या पिढीत नेण्याची प्रक्रिया किंवा भूमिका गुणसूत्रे बजावतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, जनक पेशीतील डीएनए गुणसूत्राच्या साहाय्याने जन्य पेशीमध्ये जातो. आनुवंशिक गुणधर्म पुढच्या पिढीत नेण्याची भूमिका किंवा प्रक्रिया गुणसूत्रे बजावतात. या ठिकाणी आपण त्याला पोस्ट करूया. या ठिकाणी नेण्याची भूमिका गुणसूत्रे बजावतात. या चारही प्रश्नाचे उत्तरे आपण आता आपल्या पाठामध्ये पाहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. पुढचा जो मुद्दा आहे तो पाहूया इकडं. या ठिकाणी हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढचा पॉइंट असा आहे की प्रजनन अलैंगिक आणि लैंगिक. या पहिला पॉइंट आहे यामधला सजीवातील जीवनक्रिया भाग 2 यामधला पहिला पॉइंट आहे. पहिला पॉइंट मध्ये आपण पाहायचं आहे लैंगिक आणि अलैंगिक प्रजनन. आता आपण पाहूया मागील येतेमध्ये आपण पाहिलेलं आहे की मागील येतेमध्ये आपण विविध जीवनक्रियाचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला माहित आहे इयत्ता 9वी मध्ये, 8वी मध्ये, 7वी मध्ये, 6वी मध्ये, 5वी मध्ये, 4थी मध्ये या जीवनक्रिया आहेत त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्या जीवनक्रिया म्हणजे कोणकोणत्या जीवनक्रिया आहेत? एक आहे पहिली पोषण, दुसरी आहे शोषण, तिसरी आहे रक्ताभिसरण, चौथी आहे प्रतिसाद, उत्सर्जन
आणि संवेदन या जीवनक्रिया बाळांनो, याचा आपण पाहिलं या प्रश्नामध्ये की याचा उच्चार, याचं जे काय महत्व आहे ते आपण पाहिलं आहे विद्यार्थी मित्रांनो. या जीवनक्रिया आहे हे आपण पाहिलेलं आहे, मागच्या इयत्तेमध्ये आपण याचा अभ्यास केलेला आहे. पण या उत्सर्जन, संवेदन, प्रतिसाद इत्यादी या जीवनक्रिया मानवी शरीरामध्ये आवश्यक आहे. प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी या जीवनक्रिया आवश्यक आहे. प्रत्येक सजीवाला, छोट्या मायक्रो ऑर्गॅनिझम मी सूक्ष्मजीव मायक्रोब्स, सूक्ष्मजीवापासून ते उच्च मोठ्या हत्ती अशा उच्च प्राण्यापर्यंत या जीवनक्रियाची आवश्यकता असते आहे. त्याशिवाय सजीव जिवंत राहू शकणार नाही. तर या वेगवेगळ्या जीवनक्रियेसाठी, या वेगवेगळ्या जीवनक्रियेसारखीच आणखी एक जीवनक्रिया सजीवामध्ये आढळते. ती म्हणजे कोणती सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो. वेगवेगळ्या जीवनक्रिया आहेत, याच्या व्यतिरिक्त आपल्या शरीरामध्ये आणखी एक जीवनक्रियासारखी आणखी एक सजीवामध्ये आढळते, जीवनक्रिया आढळते. ती जीवनक्रिया म्हणजे कोणती सांगा विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला माहित आहे ती म्हणजे प्रजनन. ती म्हणजे प्रजनन. आता या ठिकाणी प्रजनन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला माहित असावं, आपल्याला आपण शिकला आहात, तरी पण मी तुम्हाला परत एक बार सांगतो. प्रजनन म्हणजे काय, जो सजीव स्वतःसारखा दुसरा जीव तंतोतंत दुसरा जीव तयार करतो त्या प्रक्रियेला प्रजनन किंवा प्रोक्रिएशन असे म्हणतात, किंवा पुनरुत्पादन असे सुद्धा म्हणतात. जो सजीव स्वतःसारखा दुसरा जीव तयार करतो त्या प्रक्रियेला प्रजनन असे म्हणतात. मग प्रजनाचे दोन प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो. एक आहे अलैंगिक प्रजनन आहे, दुसरं आहे लैंगिक प्रजनन आहे. आता याचा आपण डिटेल आपल्या अभ्यासामध्ये याचा सविस्तर आपण अभ्यास करणार आहोत. मग ह्या जीवनक्रिया आहेत, या जीवनक्रिया आपण पाहिल्या आहेत. या प्रजनामध्ये प्रजनन आहे, हे प्रजनन महत्वाचं आहे. ही जीवनक्रिया आपल्याला या आपल्या शरीरामध्ये आढळते. पण प्रजनन त्या सजीवाला, प्रजनन ही प्रक्रिया आहे, त्या सजीवाला जिवंत राहण्यासाठी उपयोगी नाही. कशासाठी उपयोगी आहे मग तुम्ही सांगू शकाल? कशासाठी उपयोगी आहे प्रजनन प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये? सजीवाला जिवंत राहण्यासाठी याचा उपयोग होणार नाही, पण हे उपयोग आपल्या जीवनक्रिये, शरीरामध्ये जीवनक्रियेसाठी का आवश्यक आहे? तर बाळांनो, यामध्ये नसते शरीराला जीवनक्रिया, ही प्रजनन जीवनक्रिया शरीरासाठी आवश्यक नसते. तर तो सजीव ज्या प्रजातीचा आहे ती प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी जिवंत ठेवण्यासाठी मदत होते. आपल्या शरीराला या प्रजनन प्रक्रियेची आपल्याला आवश्यकता नाही, तरी पण आपल्या शरीरामध्ये जे सजीव आहेत, सजीव ज्या प्रजातीचा आहे ती प्रजाती टिकवण्यासाठी, पुढे चालू ठेवण्यासाठी आवश्यक आहे, मदत होते. म्हणून प्रजनन ही प्रक्रिया आवश्यक आहे. शरीरासाठी आपल्या उपयोगी नाही, पण प्रजातीचा सजीव, दुसऱ्या प्रजातीचा सजीव, तंतोतंत त्यासारखा सजीव, तो पुढे चालू ठेवण्यासाठी आपल्याला मदत आवश्यक होते. म्हणून ही आपल्या शरीरातील आणखी एक सजीवांना उपयोगी नसलेली पण प्रजाती टिकवण्यासाठी उपयोगी असलेली प्रक्रिया म्हणजे जीवन प्रक्रिया म्हणजे प्रजनन. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण आता दुसरा पाहूया. आता या ठिकाणी मी काही चित्र काढतो तुम्हाला, त्या चित्राची तुम्ही मला जरा माहिती सांगा.
अ, ब, पहा या शेजारी चित्राचे निरीक्षण करा. त्याद्वारे कोणती जीवनक्रिया तुम्हाला लक्षात आली ते सांगा. पहिले आहे अ, ब, क आणि ड या 4 चित्राचं तुम्ही निरीक्षण करा आणि तुम्हाला या चित्रामध्ये कोणती जीवनक्रिया लक्षात आली आहे ते सांगा. पहिले आहे विद्यार्थी मित्रांनो अ. ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला लक्षात पटकन सांगता येईल की या चित्रामध्ये तुम्हाला अ, ब, क, ड अशा 4 चित्र दिलेले आहेत. तुम्हाला त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यातली कोणती जीवनक्रिया तुम्हाला लक्षात आली ते सांगायचं आहे. आता पहिलं अ आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये या चित्रामध्ये अ मध्ये शाकीय प्रजनन, शाकीय प्रजनन म्हणजे खोडापासून होणारं प्रजनन दाखवले आहे. रोपांची फांदी लावल्यानंतर त्याला मुळे येऊन त्यापासून नवी रोपटे तयार होतात. यालाच आपण शाकीय प्रजनन असे म्हणतो. आता उदाहरण द्यायचं मला मुलांना, जास्वंदीचं खोड फांदी घ्या, गुलाबाचे फांदी घ्या, जाई जुई घ्या, मोगरा घ्या, शेवंती घ्या, असे जे काय आपण ऊस आला, अद्रक आलं, हळद आली, हे जे काय खोडापासून होणारं प्रजनन.
रताळ आलं. आणखी काय उदाहरण तुम्हाला सांगता येतील विद्यार्थी? हे खोडापासून होणारे प्रजनन. यामध्ये नवीन याला मुळं आलेले आहेत, नवीन मुळाला नवीन फांदे आलेले आहेत. हे शाकीय प्रजनामध्ये मोडण्याचा हा प्रकार आहे. पहिलं चित्र अ. दुसरं आहे बाळांनो त्या ठिकाणी कोंबडी अंडी देताना दाखवली आहे. या ठिकाणी लैंगिक प्रजनाचा हा प्रकार आहे. नर आणि मादी यांच्या युग्मातून ही कोंबडी ओव्हिपेरस, याला इंग्लिशमध्ये अंडज असे म्हणतात. जे प्राणी अंड्यातून जन्म देतात पिल्लांना त्याला अंडज असे म्हणतात. या ठिकाणी भरपूर प्राणी तुम्हाला सांगता येतील, पक्षी सांगता येतील, सरपटणारे प्राणी सांगता येतील. उदाहरणार्थ साप आहे, पाल आहे, कासव आहे, मगर आहे, पाल आहे. परत आणखी काही उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी सांगता येतील. यातून कोंबडी पिल्लांना सर्व पक्षी आले, पोपट आलं, मोर आला, कावळा आला, चिमणी, सर्व पक्षी आणि सरपटणारे प्राणी यामध्ये अंड्यातून जन्म देतात. त्याला अंडज असे म्हणतात. मग हा कोंबडी हा अंड्यातून कोंबडी अंडे देताना दाखवलेली आहे. तो एक प्रजनाचाच प्रकार आहे. आपण असे अंडे अनेक गोळा करतो. कोंबडी अंड्यावर शुद्ध म्हणतात. त्यातून ते 21 दिवसानंतर पिल्लू ब्रेक होतं आणि त्यातून ते पिल्लू बाहेर येतं. अशा वेळेस आपल्याला हे सांगता येईल. दुसरा आहे क. यामध्ये सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, बीज रुजून त्यापासून नवे अंकुर आणि नवे मुळे फुटलेले दिसत आहे. या ठिकाणी नवे अंकुर आणि नवी मुळे फुटलेले दिसत आहे. आणि ड आहे विद्यार्थी मित्रांनो. या ड मध्ये तुम्हाला सांगितलं आहे की हे सर्व सूत्री विभाजनामध्ये सूत्री विभाजन सारखी प्रक्रिया या ठिकाणी तयार झालेली आहे. सूत्री विभाजनाने हे प्रजनन झाले. हे सर्व वरील सर्व चित्र आपण पाहिलेले आहेत. हे या चित्राच्या आधारे प्रजनन ही प्रक्रिया आपल्या लक्षात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व आपण जीवनक्रिया भाग 2 विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2चा हा तिसरं प्रकरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, या चित्राच्या द्वारे आपण प्रजनन प्रक्रिया आपल्या लक्षात आलेली आहे. या ठिकाणी थांबू.